वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी. ताई 139 पासून सुरू करायचं ना? हॅलो 138. हा 139 पासून 20वा श्लोक. हो हो 20वा श्लोक. कामस्तैस्तैर्हृज्ञाना प्रपद्यन्तेऽन्य देवताः तन्नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. जन्मांतरी मिळवलेल्या संस्कारांनी प्राप्त झालेल्या स्वतःच्या स्वभावाने नियंत्रित झालेले आणि निरनिराळ्या विषयांच्या अभिलाषांनी ज्ञान नष्ट झालेले निरनिराळ्या अशा देवतांची भक्ती करतात. आणि फळाची या हवा हृदयी कामा जाला रिगावा की तयाची ये घसणी दिवा ज्ञानाचा गेला. आणि फलाविषयीच्या तीव्र इच्छेमुळे अंतःकरणात कामाने प्रवेश केला आणि त्या कामाच्या प्रवेशाच्या संसर्गाने ज्ञानाचा दिवा गेला. ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासीच माते चुकले. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. बाहेर आशारूपी नेत्र रोगाने व आत अविवेकाने असे दोन्ही प्रकारांनी अज्ञानरूपी अंधारात ते पडले. म्हणून त्यांचे जवळ असणारा जो मी त्या मला ते चुकले. नंतर इच्छित फल देणाऱ्या निरनिराळ्या देवतास सर्व भावाने भजू लागले. आधीच प्रकृतीचे पाईक वरी भोगा लागी तव रंक. मग तेणे लोलुपत्वे कौतुक कैसेनी भजती. मूळचेच देहात्म बुद्धीचे दास त्याशिवाय आणखी भोगा करता दीन झालेले असे ते लोक मग त्या विषय सुखाच्या लालसेने इतर देवांचे कशा कौतुकाने भजन करतात ते पहा. कवणीतिया नियमबुद्धी कैसी याहन उपचार समृद्धी. का अर्पण यथाविधी विहित करणे. त्या देवतेच्या आराधनेविषयी जो नियम प्रसिद्ध आहे त्याचा आश्रय करून कोणते कोणते उपचार लागतात ते जमवून अथवा ते उपचार अर्पण कसे करावेत हे समजून घेऊन शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे कसे करतात. यो यान्तनुं भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धा तामेव विदधाम्यहम्. जो भक्त ज्या देवतारूपी तनुची श्रद्धेने भक्ती करण्याची इच्छा करतो त्या भक्ताची श्रद्धा त्या देवतारूपी तनुचे ठिकाणी मी स्थिर करतो. पैजो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी तयाची ते चाडपुरी पुरवितामी. परंतु जो त्या अन्य देवतांना भजावयाची इच्छा करतो त्याची ती इच्छा पूर्णपणे पुरवणारा मीच आहे. देवो देवी मीची पाही हाही निश्चयो त्यासी नाही. भावो ते ठाई वेगळा धरिती. देवतांतरातून मीच आहे हा निश्चय देखील त्यास नसतो. त्या देवतांविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असते. सतया श्रद्धया युक्त तस्याराधनमीहते लभते च त्या देवतेचे आराधन करतो केलेली इच्छित फळे त्याला मिळतात. मग ती या श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. मग त्या देवतेचे जे योग्य आराधन असेल
ते श्रद्धेने आपली कार्यसिद्धी पूर्ण होईपर्यंत संपूर्ण आचरतो. ऐसे जेणे जे भाविजे ते फळ तेणे पाविजे, परी तेही सकळ निपजे मजची स्तव. याप्रमाणे ज्याची इच्छा करावी त्याला ते फळ मिळते, पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते. परी ते भक्त माते नेणती, जे कल्पने बाहेरी न निघती, म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत. परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते कल्पनेच्या बाहेर पडत नाहीत, म्हणून त्यास नाशवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते. अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. परंतु त्या अल्पबुद्धी मनुष्याचे ते फल विनाशी होते. देवतांची भक्ती करणारे देवतांप्रत जातात आणि माझी भक्ती करणारे मजप्रत येतात. किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराची साधन, येर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. फार काय सांगावे, असे जे भजन ते जन्म मरणाला देणारे आहे, आणि त्या भजनाने मिळणारा हा ऐहिक पारत्रिक फलभोग क्षणभर दिसणारे स्वप्नच आहे. हे असो परवते मग हो का आवडे ते. परी यजी जो देवतांते तो देवत्वासीची ये. हे फलभोगाची गोष्ट एका बाजूला राहू द्या, मग वाटेल ते दैवत का असे ना, परंतु जो ज्या देवतांना भजतो तो त्या देवत्वास प्राप्त होतो. येर तनुमनु प्राणी जे अनुसरले माझे याची वाहणी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती. दुसरे जे शरीराने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या ओघात आहेत, ते देहाचे अंतिम मीच होतात. परी तैसे न करीती प्राणीये, वाया आपुलिया हिती वाणीये. जे पोहताती पाणीये, तळहाती चेनी. पण प्राणी तसे करत नाहीत, व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात. ते त्यांचे करणे तळहातातील पाण्यात पोहोचल्याप्रमाणे आहे. नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्रमिठी पाडीजे. आणि मनी तरी आठविजे थिल्ल काते. किंवा अमृताच्या समुद्रामध्ये बुडी द्यावी आणि मग तोंड का घट्ट मिटून धरावे, आणि मनात तर डबक्यातील पाण्याची आठवण का करावी. हे ऐसे कासया करावे, जे अमृतीही रिगोनी मरावे. ते सुखे अमृत होऊनी का नसावे अमृता माझी. अमृतात शिरून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे, असे हे कशाला करावे. तर अमृतामध्ये सुखाने अमर होऊन का राहू नये. तैसा फळ हेतूचा पांजरा सांडुनिया धनुर्धरा, का प्रतिती पाक्षी चिदंबरा गोसाविया नोहावे. अर्जुना, त्याप्रमाणे फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभवरूप पंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करण्यास का समर्थ होऊ नये. जेथ उंचावलेनी पवाडे, सुखाचा पैसा रुजोडे, आपुलेनी सुरवाडे उडो ये कैसा. त्या चिदाकाशात जितके आपण उंच जाऊ, त्या मानाने आपणाला सुखाने संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यते माम बुद्धयः, परम भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. अविनाशी व अत्यंत उत्तम, ज्याहून उत्तम असे दुसरे काहीच नाही, असे माझे शुद्ध स्वरूप न जाणणारे अल्पबुद्धी मनुष्य अव्यक्त असलेल्या मला व्यक्त स्वरूप पावलेला समजतात. तया उमपा माप का सुवावे, मज अव्यक्ता व्यक्त का मानावे. सिद्ध असता का निमावे, मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. सर्वांना माझे ज्ञान का होत नाही, कारण योग मायेने गुणांनी युक्त अशा मायेने हे सर्व जग आच्छादलेले आहे, व म्हणूनच हे मूढ जग जन्मरहित व नाशरहित अशा मला जाणत नाही.
काजे योग माया पडळे, हे झाले हाती आंधळे, म्हणूनी प्रकाशाचे नि देहबळे, न देखती माते. कारण की योगमायेच्या पडद्याने हे आंधळे झाले आहेत, म्हणून स्वरूप प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने देखील ते मला पाहत नाहीत. एरवी मी नसे ऐसे, काय वस्तू जात असे, पाहे पा कणव जळ रसे रहित आहे. सहज विचार करून पाहिले तर ज्यामध्ये मी नाही असा काही पदार्थ आहे काय, असे पहा की रसाशिवाय पाणी कोठे आहे काय. पवनु कवणाते न शिवेची, आकाशके न समायेची, हे असो एकुमीची विश्वी आहे. वारा वारा कोणाला शिवत नाही, आकाश कोठे व्यापित नाही, हे बोलणे राहू दे. मीच एक सगळ्या विश्वास व्यापून आहे. वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन, भविष्याणि च भूतानि मान्तु वेद न कश्चन. हे अर्जुना, मागे झालेल्या, सध्या असलेल्या व पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण मला कोणी जाणत नाहीत. येथे भूते जिये अतितली, तिये मीची होऊनी ठेली, आणि वर्तत आहाती जेतुली, तीही मीची. ह्या जगात जितके प्राणी होऊन गेले तितके ते मीच होऊन राहिले आहेत, आणि हल्ली जितके प्राणी हयात आहेत तेही मीच आहे. का भविष्यमाने जियेही, तीही मज वेगळी नाही, हा बोलची एरवी काही होय ना जाय. पुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्याकडून निराळे आहेत, माझ्याहून निराळे आहेत. हे सर्व फक्त म्हणावयाचेच, वास्तविक काही होत नाही व जात नाही. दोराची या सापासी, डोंबा बडिया ना गव्हाळा ऐसी, संख्या न करवे कोणासी, तेवी भूतासी मिथ्यत्वे. दोरीवर भासणाऱ्या सापाचा तो कोणत्या जातीचा आहे, म्हणजे डोंबा काळा आहे की बडी कवड्या आहे का गव्हाळा गव्हासारखा ठिपक्यांचा आहे, असा कोणासही निश्चय करता येत नाही. त्याप्रमाणे प्राण्यासंबंधी निश्चय करता येत नाही, कारण प्राणी मिथ्या आहेत. मी ऐसा पंडुसुता अनुस्युतू सदा असता, या संसार जो भूता तो आने बोले. अर्जुना, याप्रमाणे मी सदा अखंडित असताना या प्राण्यांना जन्म मरणरूपी संसार लागला आहे, तो वेगळ्या प्रकाराने. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. हे भारता, शत्रुतापना, इच्छा व द्वेष यापासून उत्पन्न झालेल्या सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाच्या योगाने या सृष्टीमध्ये सर्व प्राणी मोह पावतात. तरी तेची आता थोडीशी गोठी सांगिजेल परियेसी, जे जय अहंकारा तनुसी वालभ पडिले. आता थोडीशी गोष्ट सांगतोय. जेव्हा अहंकार आणि देह यांचे एकमेकांवर प्रेम जुळले, तेथे इच्छा आहे कुमारी झाली, मग ते कामाची या तारुण्य आली, तेथ द्वेष मांडिली वऱ्हाडिक. तेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली, नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली, त्यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले. तया दोघांस्तव जन्मला, ऐसा द्वंद्व मोह झाला, मग तो आजेयाने वाढविला अहंकारे. त्या दोघांपासून द्वंद्व मोह जन्मला, मग त्याचा आजा जो अहंकार त्याने त्याला वाढवला. जो धृतीसी सदा प्रतिकुळू नियमाही नागवे सळू, आशारसे दोंदिलू जाला सांता. तो द्वंद्व मोह सात्विक धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो, आणि आशारूपी रसाने पुष्ट झाला असता तो छळणारा द्वंद्व मोह नियमात सापडत नाही. असंतुष्टीची या मदिरा मत्त होऊनी धनुर्धरा, विषयांचे ओवरा विकृतीशी. अर्जुना, असंतोष रूप दारूने उन्मत्त होऊन तो पंचविषय रूप खोलीमध्ये विकाररूपी स्त्रीसह राहतो. तेणे भाव शुद्धीची ये वाटे, विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरिले आम्हाटे अप्रवृत्तीचे.
त्या द्वंद्वमोहाने अंतःकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले केले. तेणे भूते भांबावली म्हणून संसाराची या आडवा माझी पडिली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. त्यायोगे प्राणी भांबावले व म्हणून संसार रूपी अरण्यात पडले व मग मोठमोठ्या दुःखाच्या दांडक्याने बडवले गेले. ऐसे विकल्पाचे वायाणे काटे देखोनी सणाने, ते मतिभ्रमाचे पासवणे घेती चिना. असे विकल्पाचे पोकळ अणकुचीदार काटे पाहून ते बुद्धी भ्रंश रूपी माघार घेतच नाहीत, म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत. एशांत्वंतगतम पापैन जनानाय पुण्यकर्मणाम, ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रताः. ज्या पुण्यकर्मी लोकांचा पापाचा नाश झालेला असतो ते सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाने रहित होऊन एकनिष्ठतापूर्वक माझी भक्ती करतात. उजू एकनिष्ठेच्या पाऊली रगडुनी विकल्पाची या भाली, महापातकाची सांडिली अटवी जीही. ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून मोठमोठ्या पातकांचे अरण्य टाकले आहे, मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले, किंबहुना चुकले वाटवधेया. जरा मरण यापासून मुक्त होण्याकरिता माझा आश्रय करून जे यत्न करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्तिये, ते ब्रह्म तद्विदु कृत्स्न मध्यात्मम कर्म चाखिलम. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्म मरणाची कथा संपते अशा प्रयत्नास ज्यांची इच्छा उत्पन्न करते. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐसी या प्रयत्नाते आस्था वियेज यांची. मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो. ते परब्रह्म रूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो. तया तो प्रयत्नुची एके वेळे मग समग्र परब्रह्मे फळे, जया पिकलेल्या रसुगळे पूर्णतेचा. त्यावेळी कृतकृत्यतेने जग भरून जाते व ब्रह्माच्या सहज स्थितीची अनोळख फिटते. कर्माचे प्रयोजन संपते व मन नाहीसे होते. ते वेळी कृतकृत्यता जगभरे, तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्माचे कामसरे विरमे मन. अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो त्याला ब्रह्माच्या सहज स्थितीचा असा लाभ होतो. ऐसा अध्यात्म लाभूतया होयगा धनंजया, भांडवल जया उद्यमी मी. त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो. त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणतच नाही. तया ते साम्याची वाढी, ऐक्याची सांदे कुळवाडी, तेथ भेदाची या दुबळवाळी नेणीजे तया. अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ ह्यासह वर्तमान जे मला जाणतात ते स्वस्थ चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाण काळीही मला जाणतात. साधिभूताधिदैवं माम साधियज्ञञ्च ये विदुः, प्रयाण कालेऽपि च मां ते विदुर्युक्त चेतसः. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोऽध्यायः. अधिभूतासह शरीरासह मला परमात्म्याला अनुभवाच्या द्वारा यथार्थ जाणून ज्यांनी अधिदैवाला जीवाला आकलन केले, जाणले, जिही साधिभूता माते प्रतीतीचे निहाते, धरुनी आधी दैवाते शिवतले गा. ज्यास वरील ज्ञानास जोराने अधियज्ञ जो मी तो अनुभवास येतो ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुःखी होत नाही.
जया जाणीवेचे निवेगे, मी अधियज्ञही दृष्टी रिगे, ते तनुचेनी वियोगे, विरहे नवती. सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली की मरणाऱ्या प्राण्यांची खळबळ उडते. ती पाहून न मरणाऱ्यालाही चित्ताला प्रलय काळ ओढवल असं वाटत नाही काय? एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, काय न मरत याची याही चित्ता, युगांतू नोहे. परंतु ज्ञानांच्या बाबतीत कोण जाणे कसे होते ते माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत. ते अंतकालाच्या धांदलीत मला विसरतच नाहीत. परिनेणो कैसे पैगा, जे रडोनी गेले माझी या अंगा, ते प्रयाणीची या लगबगा, न सांडी तीच माते. सहज विचार करून पाहिले तर असे जे निष्णात आहेत तेच माझ्या ठिकाणी स्थिर अंतःकरण झालेले योगी आहेत असे समज. एरवी तरी जाण ऐसे जे निपुण, तेची अंतःकरण युक्त योगी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलेल्या शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी ओंजळ प्राप्त झाली नाही, कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागे होता. देवाच्या सांगण्याकडे त्याचे लक्ष नव्हते. तव ये शब्द कुपी तळी, नोडवेची अवधानाची अंजुळी, जे नावेक अर्जुन तये वेळी मागाची होता. त्या ठिकाणी ते ब्रह्म सांगणारी हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसाने रसभरीत होती, ती अभिप्रायांच्या सुगंधाने दरवळली होती. जेथ तद्ब्रह्म वाक्य फळे, जिये नानार्थ रसेच रसाळे, बहकता ती परिमळे भावाचेनी. अशी ही श्रीकृष्ण रूप वृक्षाची रूप फले सहज कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या कानरूपी ओटीत अकस्मात पडली. सहज कृपा मंद निळे, कृष्ण द्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाची ये खोळे अवचित्त पडिली. ती वाक्यरूपी फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताचीच जणू काय बनवलेली असून ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच ती जणू काय परमानंदाने घोळलेली होती. तये प्रमेयाची होका वळली, की ब्रह्मरसाच्या सागरी कळिली, मग तैसीची का घोळिली परमानंदे. त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते डोहाळे आश्चर्यरूपी अमृताचे गुटके घेऊ लागले. तेने बरवेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेतात ती गडाळे विस्मयामृताचे. त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळे मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या जीवात गुदगुल्या होऊ लागल्या. ती या सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गावाती वाकुलिया, हृदयाच्या जीवी गुतकुलिया होत आहाती. याप्रमाणे त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचे अर्जुनास सुख अनुभवाला येऊ लागले. तो इतक्यात त्या फळांच्या रसाची रुची घेण्याच्या तीव्र इच्छेने त्वरा केली. ऐसे वरलीची बरवा, सुख जाओ लागले फावा, तव रस स्वादाची या हवा लाहो केला. ताबडतोब अनुमानाच्या तळहातात ती वाक्यफळे घेऊन अनुभवरूपी मुखात ती एकदम घालायला अर्जुन पाहू लागला. झडकरी अनुमानाचेनी करतळे घेऊनी तिये वाक्यफळे, प्रतितीमुखी एके वेळे घालू पाहे. तेव्हा विचारांच्या तोंडात ती फळे मावेनात. म्हणजे भगवंताचा हेतू काय आहे हे त्याचला कळेना असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लाविना. तव विचाराची या रसना न दाटली, परी हेतूच्या दशनी न फुटती, ऐसे जाणोनी सुभद्रापती चुंबीची ना. मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्ये म्हणजे पाण्यात पडलेल्या ताऱ्यांचे प्रतिबिंब होय. मी अक्षराच्या सुलभपणामुळे कसा फसलो. मग चमत्कारला म्हणे, ये जळींची मा तारांगणे, कैसा झुकविलो असलगपणे अक्षरांचेनी. ही खरोखर वाक्ये नाहीत तर आकाशाच्या घड्याच आहेत. तेथे आमची बुद्धी किती जरी धडपड केली तरी तिला खांग लागत नाही.
ये पदे नवती फुडिया, गगनाची या घडिया, येथामुची मती बुडालिया, थाओ न निघे. असे जर आहे तर मग ती वाक्ये कळावयाची गोष्टच कशाला, असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली. वाचुनी जाणावयाची के गोठी, ऐसे जीवी कल्पुनी किरीटी, तिया पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. मग अर्जुनाने विनंती केली की अहो देवा, ही सातही पदे एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक आहेत. मग विनविले सुभटे, हा हो जिये एकवाटे, सातही पदे अनुच्छिष्टे नवले आहाती. सहज विचार करून पाहिले तर या 7 वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयांचा उलगडा वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल असे मला वाटले होते. एरवी अवधानाचे वहिलेपणे, नाना प्रमेयांचे उगाणे, काय श्रवणाचे अंगवणे, बोलोत लहाती. पण देवा, हे तसे नव्हे. मी अक्षराचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला आश्चर्य. परी तैसे हे नोहेची देवा, देखिला अक्षरांचा मेळावा, आणि विस्मयाची या जीवा विस्मयो झाला. कानाच्या झरोक्याच्या वाटे शब्दांचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच माझे लक्ष चमत्काराने चकित झाले. कानाचे गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे, पाहे नातव चमत्कारे अवधान ठकले. त्याचप्रमाणे अर्थाची मला ती इच्छा किती आहे ते सांगताना जो वेळ लागेल तितका वेळ देखील विलंब सहन होत नाही. म्हणून अहो देवा, आपण त्याचे निरूपण लवकर करावे. देवीची अर्थाची चाड मजा आहे, ते सांगताही वेळूनच आहे, म्हणून निरूपण लवल आहे की जो देवा. अशा रीतीने देवाने मागे काय सांगितले याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याचप्रमाणे आपली इच्छाही मध्ये शिरकावून ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राय दृष्टी सुनी, देवीची माझी शिरोवणी आरती आपुली. अर्जुनाची विचारण्याची चतुराई कशी आहे पहा. तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करीत नाही, परंतु सहज विचार करून पाहिले तर तो श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला. कैसी पुसती पाहे पा जाणीव, भिडेची तरी लंघो नेदी शिव, एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव, देवो सरला. अहो, श्री गुरुला जेव्हा विचारायचे असेल त्यावेळी त्या मानाने हुशार व्हावे, हे सर्व एक अर्जुनच जाणतो. अहो, श्री गुरु ते जय पुसावे, तै येणे माने सावध होवावे, हे एकची जाणे आघवे सव्यसाची. आता त्या अर्जुनाचे खुबीदार प्रश्न करणे व त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयास आवडल्यामुळे तो ते बोलणे प्रेमाने सांगेल. ताई थांबवू की ताई? दोनच श्लोक राहिलेत, फक्त 2च ओव्या राहिलेल्या आहेत, तेवढं आपण कंप्लीट करूयात. आणि मी दुसरी लिंक पाठवते, मग रामदास दादा थोडंसं विश्लेषण करतील. बरं ठीक आहे. सर्वांना सूचना आहे, थोडा वेळ कमी आहे आपल्याकडे, पण थोड्या वेळाने परत मी एक ग्रुपवर लिंक पाठवते, त्यांनी परत जॉईन करा सर्वजण. बर. आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे, संजयो आवडलेपणे सांगैल कैसे. ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल त्या निरूपणाकडे लक्ष द्यावे. जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो, तिये अवधान द्यावे गोठी, बोली जेल नीट मराठी, जैसी कानाचे आधी दिठी उपेगा जाये. त्याप्रमाणे बुद्धीच्या जिव्हेने शब्दाचा मतलब न चाखता केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिये जगतील, इंद्रियांचे समाधान होईल. बुद्धीची या जिभा बोलाचा न चाखता गाभा, अक्षरांची या भांबा इंद्रिये जिती. अहो, असे पहा की मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने बऱ्या वाटल्या, पण त्यांच्या वरच्या शोभेने डोळे सुखी होत नाहीत काय? पहा मालतीचे कळे, घ्राणासी कीर वाटले परिमळे, परी वरचिला बरवा काही डोळे सुखी ये नव्हती.
त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील व मग प्रमेयाच्या सिद्धांताच्या गावाला त्या चांगल्या तयारीने जाता येईल. तैसे देशीयेची हवा इंद्रिये करीती राणीवा मग प्रमेयाची या गावा लेसा जाईजे. जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन ते तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव सांगतात. ऐसेनी नागरपणे बोलू निमेते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन ते तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. हो हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे झडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषीये लोकिये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. छान झालं ताई, छान झालं ना. किंवा शास्त्रविधीप्रमाणे तो काम करायला सुरुवात करतो आणि मग त्या देवतांच्या भजनाच्या इच्छेमध्येच तो मूळ परमेश्वराला विसरतो. आता जर का आपण नीट विचार केला तर देव कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. बरोबर, म्हणजे देव कशाला म्हणायचं, असुर कशाला म्हणायचं, बरोबर, हे जर का समजलं तर आपल्याला पुढचं काय सांगतात हे कळू शकतं. बरोबर, म्हणजे पहा, म्हणजे देव आणि असुर म्हणजे देव म्हणजे काय, तर विश्वाचं कल्याण करण्यासाठी असलेल्या ज्या काही म्हणजे विश्वातल्या गोष्टी आहेत त्यांना देव असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला तैत्तरीय ब्राह्मणांमध्ये एक सुंदर असा श्लोक दिला. म्हणजे तो संस्कृत मधला श्लोक असा आहे की देव असुर निर्माता कशी झाली, तर तेन असुना असुरान असृजत तद असुराणाम असुरत्वम, सो असुराणाम सृष्टत्व पितेव अमन्यत तदनु पितॄन असृजत तत पितॄना पितृत्वम. म्हणजे तैत्तरीय ब्राह्मणातला हा श्लोक आहे. म्हणजे काय की ब्रह्मदेवांनी जेव्हा प्रजापतींनी निर्माण झालं तेव्हा त्यांनी आसू तयार केले. आसू या शब्दाचा अर्थ काय आहे की प्राण आणि ऊर्जा यांना आसू असं म्हणतात. आता आसुर या शब्दाचा अर्थ काय, तर ज्याच्याकडे प्रचंड प्रमाणात शक्ती वसते, म्हणजे त्या प्राण आणि ऊर्जेमुळे ती शक्ती त्याच्यामध्ये आहे म्हणून त्याला असुर असं म्हटलेलं आहे. आता ह्या सृष्टीमध्ये या देव आणि असुर यांची निर्मिती कुणामुळे झाली, तर पितरांमुळे झाली. पितरांची निर्मिती ऋषींमुळे झाली. म्हणजे त्याचा क्रम पाहिला तर ऋषी मुनींपासून पितर तयार झाली. पितराच्या मन या घटकेमुळे म्हणजे मनामुळे मनुष्य तयार झाला. आणि पितरातलं जे तेज आहे, बरोबर, तो जो तेज म्हणून मांडलेलं आहे ब्रह्मदेवाचं, त्या तेजापासून त्या शक्तींपासून देव तयार झाले.
आणि त्याच्या अनेक ऊर्जांपासून असुर तयार झाले. मग देवांचं काम काय नेमलं तर विश्वाची संरचना जी चालण्याचं काम आहे किंवा विश्वातल्या वेगळ्या घटना घडतात किंवा विश्वाचं संचालन व्यवस्थित व्हावं म्हणून देवांची निर्मिती झालेली आहे. मग देवांना स्थान स्वर्ग लोक दिलं किंवा असुरांना स्थान पाताळ लोक दिलं, बरोबर. पण म्हणजे निर्मिती अशी झाली आणि मग त्याच्या विरुद्ध घटना घडणं पण आवश्यक आहे म्हणून असुरांची निर्मिती झाली. म्हणजे असुर विरुद्ध काम करतात, देव विशिष्ट काम म्हणजे निर्मितीचं काम करतात किंवा घडवण्याचं काम करतात. म्हणजे भोग देण्याचं काम जे काही आहे ते देव देतात. म्हणून यज्ञामध्ये देवांना आहुती देऊन त्याच्यापासून भोग मिळवण्याची परंपरा आपल्याकडे आली, बरोबर. आणि भगवंतांनी म्हणजे गोवर्धनाचं त्याच्यातलं चांगलं उदाहरण आपल्याला देता येईल. म्हणजे भगवंतांनी काय सांगितलं, पूजा वृक्षवल्लींची करा, गोवर्धनाची करा, बरोबर. इंद्राची पूजा करू नका म्हणून इंद्र खवळला, तिने 7 दिवस पाऊस पाडला. ही कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे अशा प्रकारे देवांची गरज का तर आपल्या इच्छा वासना पूर्ण करणं किंवा आपल्याला त्याचे भोग मिळावे म्हणून त्या देवांची निर्मिती आहे. पण देवांना भजणं किंवा उपासना करणं ह्याच्या पाठीमागचं उद्देश काय तर त्याच्यातून मला काहीतरी फळ मिळावं किंवा माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि त्याच्यातून मला स्वर्ग प्राप्ती व्हावी किंवा मला त्याच्यातून चांगल्या गोष्टी उपभोगायला मिळाव्यात, हीच ती इच्छा आहे. मग अशा देवांची प्रार्थना करून उपयोग काय, बरं, की जे आपल्याला जन्म मरणाच्या चक्रातून सोडवणार नाहीत, बरोबर. म्हणजे देव पितरांच्या नादी जरी लागलात तरी काय होईल की परत तुम्ही त्या मायाच्या नदीमध्ये सापडणारच आहात, परत त्या मगरी तुम्हाला घेणारच आहेत. हे इतकं म्हणजे सुरेख आणि सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे त्या माया नदीचं. म्हणजे खरंच तुम्ही ती परत कालच्या ओव्या परत ऐका किंवा परत शांतपणे वाचा, म्हणजे आपल्याला कळेल की ती किती भयानक नदी आहे. हे मला जे सांगायचं ते तुम्हाला कळेल. म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून तुम्हाला देव सुद्धा सोडवणार नाहीत असंच माऊली आपल्याला इथे सांगतायत, कारण ते तुम्हाला फक्त उपभोगांमध्येच अडकवतील. मग सुटायचं कसं याच्यातून, पुढचा प्रश्न आता तसाच राहिला, बरोबर. मग त्याच्यातून बाहेर कसं पडणार आहोत आपण, बरोबर. म्हणजे तर त्या परमेश्वराच्या अमर्याद स्वरूपाला मी कसं जाणणार. तो परमेश्वर जो काय आहे, परमात्मा जो काही आहे तो निराकार आहे आणि त्या निराकाराने साकाराचं रूप घेतलं कारण त्याच्यातूनच आपण त्याची उपासना करू शकू आणि त्याच्या जवळ जाऊ शकू, त्याच्यावर प्रेम करू शकू, म्हणजे भक्ती करू शकू. म्हणून ते साकार रूप आलं, म्हणून ते सगुण रूप आलं. म्हणजे आपले संत परंपरा, महाराष्ट्रीयन संत परंपरा हेच सांगते की उपासना सगळी कशाची करायची, सगुणाची करायची. पण तुम्हाला ज्ञान त्या सगुणाच्या उपासनेतून काय होणार आहे, त्या निर्गुणाचं ज्ञान होणार आहे, बरोबर. आणि त्या निर्गुणाचं ज्ञान प्राप्त झालं तरी सुद्धा सगुणाची उपासना ही चालूच राहणार आहे. मग या सर्व योगमायेच्या जाळातून सुटायचं कसं, म्हणजे योगमायेने काय केलं तर साधकांना किंवा मनुष्यांना किंवा या सृष्टीतल्या सर्व गोष्टींना आंधळ करून टाकली, बरोबर. म्हणजे त्यामुळे स्वरूपाच्या प्रकाशापासून ते लांब जायला लागले. मग आता त्याच्यापासून म्हणजे जसा की वारा कोणाला शिवत नाही, आकाश कुठे व्याप्त होत नाही, बरोबर. अशी उदाहरणं म्हणजे सुंदर उदाहरणं माऊलींनी दिलेली आहेत. रसाशिवाय पाणी नसतं, बरोबर. म्हणजे तसं परमेश्वराचं जे अस्तित्व आहे ते चराचरामध्ये व्याप्त आहे. म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही, म्हणजे पाणी नाही, झाडं नाही, पानं नाही, आकाश नाही, सूर्यप्रकाश नाही, वारा नाही, बरोबर. अशी जगातली कुठलीच गोष्ट नाही की जिथं परमात्म्याचं अस्तित्व नाही. आता परमात्म्याचं अस्तित्व कुठल्या रूपात आहे, प्रकृतीच्या रूपात आहे. म्हणजे पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार या रूपात ते अस्तित्व आहे. आणि मग हा जो काही भ्रम आहे त्याच्यासाठी फार सुंदर उदाहरण दिलंय. म्हणजे हे उदाहरण म्हणजे जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याचा आनंद आपल्याला कळतो. म्हणजे काय सांगितलं का, म्हणजे किती सुंदर नाट्य रूपांतरण आहे असं मी म्हणतो की अहंकार आणि देह यांचं एकमेकांवर प्रेम जुळलं, बरोबर. त्या प्रेमापासून त्यांना पहिली मुलगी झाली इच्छा नावाची. आता इच्छा
ही तरुण झाली. आता मग इच्छा ही कामरूपी तारुण्याला आली. मग तिचं लग्न लागलं द्वेषाशी. मग द्वेषाशी लग्न झाल्यापासून त्या दोघांपासून जन्माला आला तो द्वंद्व मोह. द्वंद्व मोह म्हणजे काय? सुख आणि दुःख यांच्यातलं द्वंद्व. मला हे पाहिजे का ते पाहिजे, हे पाहिजे का ते पाहिजे. आता त्या सुख दुःखांना, त्या असंतोषाला वाढवलं कोणी? तर अहंकार नावाच्या आजोबांनी वाढवलं. बरं, म्हणजे त्याला खतपाणी कोणी घातलं? आजोबांनी, त्या अहंकाराने खतपाणी घातलं. आणि मग तो असंतोष रूपी दारू प्यायला लागला. आणि तो दारूनी इतका उन्मत्त झाला आणि त्यांनी विकार रूपी स्त्रिया त्यांच्या खोलीमध्ये घेऊन त्यांच्याबरोबर तो रममाण व्हायला लागला. आणि अंतःकरणाच्या वाटेवर मग आता काय व्हायला लागलं? तसं झाल्यामुळे विकल्प, म्हणजे हे करू का ते करू का, इथं पैसे मिळू का तिथं पैसे मिळू, ह्याला लुबाडू का त्याला लुबाडू, ह्याला फसू का त्याला फसू, असे विकल्प रूपी काटे निर्माण व्हायला लागले. आणि मग वाटचाल कुठे झाली? निश्चिद्ध कर्मांच्या दिशेने सुरुवात झाली. म्हणजे जी कर्म करायला नको ती कर्म करायला प्राण्याने सुरुवात केली. म्हणजे याला फसवायला लागला, पैसे कमवायला लागला, संसारात अडकायला लागला. आणि मग त्या निबिड अरण्यामध्ये घुसला. बरोबर. आणि मग निबिड अरण्यात घुसल्यावर काय झालं? दुःखाच्या दांडक्याने वाढवायला त्याला सुरुवात केली. म्हणजे फार सुंदर वर्णन आहे. म्हणजे याची कल्पना जरी केली तरी त्याची इथली गंमत कळते. म्हणजे दुःखाचं दांडकं त्या अरण्यात त्या प्राण्याला बडवत आहे. आणि विकल्पाचे अंकुरदार काटे त्याला टोचतायत. तरी त्याच्या बुद्धीचा भ्रम काही सुटायला तयार नाही. बरं, म्हणजे बुद्धीचा भ्रम काय आहे? की तो अहंकार आहे आणि तो देहरूपी म्हणजे देहबुद्धी जी आहे ती काही सुटायला तयार नाही. बरोबर, कारण तो विषयामध्ये इतका वाईट पद्धतीने अडकलाय. मग आता ह्या चोरांपासून, आता ह्या वाटमारी करणाऱ्या लोकांपासून वाचवणार कोण? तर परमेश्वर. म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात आल्यावरच ह्या वाटमाऱ्यांपासून आपण वाचू शकतो. म्हणजे गुरुचरित्रामधली मला एक कथा आठवली, की म्हणजे गुरुचरित्र तुम्ही वाचला असेलच सर्वांनी, की त्याच्यामध्ये एक साधक असतो. तो साधक त्या अरण्यामध्ये जातो. तो रात्री, तो गुरूंचा म्हणजे शिष्य आहे, त्याला राक्षस छळायला लागतात. गुरु रात्री येऊन त्याचं रक्षण करतात. बरोबर, कारण तो गुरूंचं नामस्मरण करत असतो. आणि त्याच्यात सकाळी उठून बघतो तर म्हणजे तो व्यवस्थित असतो. म्हणजेच काय, की त्या वाटमाऱ्या करणाऱ्या चोरांपासून, त्या राक्षसांपासून वाचवलं कोणी? म्हणजे सद्गुरूंनी. म्हणजे सद्गुरू म्हणजे परमेश्वराचाच अवतार आहे. बरोबर. म्हणजेच काय, तर या जन्म मरणाची कथा ही अशी विस्तृत आहे. बरं, म्हणजे आणि त्याच्यातून तुम्हाला काय मिळवायचंय? तर परब्रह्मरूपी फळ मिळवायचंय. आणि त्याच्यातच खरा रस आहे. म्हणजे ते ब्रह्म मिळवणं, त्या ब्रह्माची सहज स्थितीची जी अनोळ, म्हणजे ज्याला आपला विसर पडलेला आहे, त्याच्यातून बाहेर पडणं. आता पहा, कर्ममार्गाने सुद्धा जे गेलेले आहेत, म्हणजे मायेच्या नदीमधलं एक सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे मायेच्या नदीत जे कर्ममार्गी झाले त्यांनी खूप हातपाय मारले. पण हातपाय मारल्यानंतर तेही कुठल्या विकल्पाला गेले? म्हणजे हे करू का ते करू, हा विकल्प घेऊ का तो विकल्प घेऊ, असल्या चक्रामध्ये अडकल्यामुळे तेही त्या खाचखळग्यांमध्ये जाऊन अडकले, असं माया नदीच्या वर्णनात सांगितलंय. मग ह्या अध्यात्माचा लाभ घ्यायचा असेल तर व्यापाराला भांडवल काय पाहिजे? तर ते ब्रह्म पाहिजे. म्हणजे ब्रह्माची सहज स्थितीचा लाभ करून घेण्यासाठी ईश्वराची प्रार्थना किंवा ईश्वराला अनन्य भावाने शरण जाणं, एवढाच उपाय आपल्याकडे. म्हणजे त्या साम्य अवस्थेला जायचं असेल, म्हणजे त्या ज्ञानाला जाणायचं असेल, तो एकमेव उपाय काय सांगितलाय? की त्या परमेश्वराला अनन्य भावाने शरण जा. बाकी काही पर्यायच नाही. म्हणजे मला लिटरली काल असं वाटलं होतं, त्या रामाचे चरण धरावेत आणि असं म्हणून आता तूच सावरणार, बाकी कोणी सावरणार आहे या जगात? नाही तर या दुर्धर मायेच्या नदीत सुटणं म्हणजे महाच कठीण. म्हणजे पाय कुणाचे धरायचे? त्या रामाचे धरायचे. नावेत कुठल्या बसायचे? तर त्या गुरुच्या, सद्गुरु रूपी नावेत बसला. म्हणजे नावाडी कोण आहे? तो माझा सद्गुरू आहे. आणि त्या सद्गुरु रूपी नावाड्याच्या नावेतच मी बसलो तरच कुठेतरी शक्यता आहे की त्या पोचणाऱ्या एखाद्या कोटी लोकांच्या पलीकडे, कुठेतरी भवसागराच्या पलीकडे मी जाईन.
आणि मग ते सांगताना त्यांनी म्हणजे माऊलींनी किती सुंदर पद्धतीने अर्जुनाची गोष्ट सांगितली. म्हणजे परमेश्वर भगवंत हे त्याला इतकं गहन ज्ञान त्याला सांगतायत, पण तो त्याला म्हणजे पकडूच शकत नाहीये. म्हणजे त्याचे विचार अजून त्या पाठीमागच आहेत. जसं म्हणजे मला झालं किंवा जसं ताईंचं झालं पहा. ताई अर्थ पुढे वाचत गेल्या आणि ओळी पाठीमागे. बरोबर, म्हणजे त्यांची स्थिती त्या अर्जुनासारखीच आहे. त्या अर्जुनासारखे ओंजळ करून बसलेत. भगवंत पुढे 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 चाललेत आणि म्हणजे आणि त्या ओंजळीत त्यांना ते सर्व ज्ञान पकडताच येत नाहीये. बरं, तसंच आपली अवस्था आहे. म्हणून माऊली किती सुंदर पद्धतीने सांगतायत की त्या शब्दरूपी कुपी म्हणजे म्हणजे अर्जुनाची जी ओंजळ आहे, लक्षरूपी ओंजळीमध्ये तो अर्जुनाला ते ब्रह्मरूपी ज्ञान घेताच आलं नाहीये, कारण ते इतकं गहन आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं पहा, म्हणजे आदिभूत म्हणजे शरीर, बरोबर, आदिदेव म्हणजे जीव, बरोबर, आणि आदियज्ञ म्हणजे साक्षात परमेश्वराचं ज्ञान, असे ते शब्द आहेत. आता त्या शब्दांच्या म्हणजे सखोल व्याख्या आपल्याला पुढच्या अध्यायात आहेत, त्या आपण पाहूच. म्हणजे जसं माऊली सांगतील तसं आपण त्याचा अर्थ पाहायला सुरुवात करू. पण महत्वाचं काय शिकायचं आपल्याला या ह्याच्यातून, ज्ञानविज्ञान योगातून काय शिकायचं, तर मायेचं स्वरूप. म्हणजे त्या गीतेमध्ये जर का आपण नीट पाहिलं तर 2च श्लोक आहेत मायेविषयी सांगितलेले, बरोबर, परंतु ते सर्वात महत्वाचे आहेत. म्हणजे माया समजणं खूप महत्वाचं आहे, प्रकृती समजणं खूप महत्वाचं आहे, आणि ज्ञान म्हणजे काय हे समजणं महत्वाचं. ज्ञानाच्या पुढे जाऊन विज्ञान म्हणजे काय समजणं गरजेचं आहे, प्रकृतीचं रचना कशी समजणं गरजेचं आहे, माया नदी किती दुर्धर आहे हे समजणं गरजेचं आहे, आणि त्याच्यातलं जे नाट्य रूपांतरण आहे म्हणजे अहंकार आणि देहबुद्धीचं लग्न, सॉरी, यांचं प्रेम प्रकरण, आणि ते समजून घेऊन त्याच्यातून निर्माण होणारे विषय कसे तयार होऊन ते आपल्याला अडवतायत, हे गहन पद्धतीने समजणं. आणि सर्वात महत्वाचं हे समजणं गरजेचं आहे की त्या परमेश्वराचे पाय धरल्याशिवाय, त्याला संपूर्ण शरणगती दिल्याशिवाय याच्यातून सुटणं महाकठीण आहे. म्हणजे भले भले भक्त, म्हणजे म्हणजे ते वाक्य मला माऊलींचं खूप आवडलं की जे माझे अनन्य भक्त आहेत, अशा अनन्य भक्तांमधले सुद्धा फारच दुर्मिळ भक्त आहेत की जे त्या मायेच्या नदीला पार करून गेले. म्हणजे सर्व भक्त सुद्धा त्याच्यातून त्या मायाच्या नदीला पार करून जाऊ शकत नाहीत, इतकी ती योगमाया कठीण आहे ओलांडून जायला, असं असं सांगतायत परमेश्वर आपल्याला. म्हणून असा तो ज्ञान विज्ञान योग आहे. तर तो शांतपणे नीट आनंदाने समजून घ्या सर्वांनी, आणि त्याच्यातलं रहस्य समजून घ्या. रहस्य समजलं की त्याच्यातला आनंद यायला लागतो, आणि कळायला लागतं की परमेश्वराला शरण का जायचं, तर देवाला शरण नाही जायचं किंवा असुरांना शरण नाही जायचं किंवा उपासनेच्या वेगळ्या घटकांना उपासना तरी का करतो, म्हणजे साधक उपासना का करतो, ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे की उपासना कशासाठी करायची आहे, तो उपासना चित्ताच्या शुद्धीसाठी करायची असते. चित्त म्हणजे काय की आपल्या मनावर जे हजारो जन्मांचे जे संस्कार झालेले आहेत ते इतके कठीण आहेत, म्हणजे ते लेपावर लेप लेपावर लेप लेपावर लेप चढलेले आहेत, आणि ते इतके दुर्धर आहेत काढायला. ते संस्कार, ती संस्कार बीज, त्यातले असलेले त्याच्यातले द्वंद्व, ते विकार, ते काम क्रोध रूपी षडरिपू, हे सगळे त्या चित्तामध्ये साठलेले आहेत, म्हणजे पर्वताचे ढिगच आहेत ते. आणि ते सगळे बाहेर काढण्यासाठी उपासना नावाचं खोरं आहे. म्हणजे ते उपासना नावाचं खोरं घेऊन आपण ते फक्त चित्त शुद्ध करत बसलेलो आहोत. आणि उपासनेने काय करायचं, तर ती चित्त शुद्ध करायचं, मन निर्मळ करायचंय, आणि मग मनाचा ऱ्हास झाला की मग त्याच्यामध्ये कुठेतरी परमेश्वराची भक्तीचा अंकुर फुटेल, आणि मग अंकुर फुटल्यानंतर परब्रह्म थोडंफार कळायला लागेल. म्हणजे पहा की ब्रह्माला जाणणं किती कठीण. चारही वेद काय म्हणतात की नेती नेती, म्हणजे मला माहितीच नाही विश्व ब्रह्म काय, म्हणजे मला हे समजणंच शक्य नाही. म्हणजे जिथं महान महान ऋषी सुद्धा असं म्हणतात की मला ब्रह्म म्हणजे काय, परब्रह्म म्हणजे काय हे समजणं सुद्धा अवघड आहे.
कारण साहजिकच आहे की या ब्रह्मांडाच्या मध्ये असणाऱ्या चराचरात वसलेल्या या रसाला जाणणं हे कठीण आहे. आणि हे हे कठीण काम सोपं फक्त सद्गुरू करू शकतात. म्हणून सद्गुरूंना शरण जायचं, म्हणून संतांना शरण जायचं. कारण ते काम जे दुर्धर काम आहे ते सोपं करण्याचं काम संत करतात, माऊली करतात. म्हणून माऊलींना शरण जायचंय. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की उपासना कशासाठी करायची, नामस्मरण कशासाठी करत राहायचं, तर चित्तावर साठलेले जे काही घाण आहे किंवा जे काही संस्कार आहेत ते सगळे साफ करत 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 आणायचे, मन निर्मळ करायचे, ही साधना करायची आहे. आणि जेणेकरून आपलं मन आणि चित्त निर्मळ झालं की आपण परमेश्वराला थोडंफार जाणायला सुरुवात करू शकू किंवा आपली सद्गुरूंची भेट होईल आणि मग आपण त्या परब्रह्माला जाण्याच्या वाटेने थोडीफार पाऊल पुढे टाकू. असं आपल्याला हा ज्ञानविज्ञान योग शिकवतो. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो, कारण सांगण्यासारखं खूप आहे, म्हणजे खरंच आहे. परंतु आपल्याला वेळ, बाकीच्या गोष्टीची बंधनं असतात. तर तुम्ही परत परत या गोष्टीचा अभ्यास करा. म्हणून मी काल नम्र विनंती करून सगळ्यांना हे सांगतो की हळूहळू वाचा. म्हणजे त्याचं कारण काय आहे की ते समजलं पाहिजे, ते तुमच्या बुद्धीवर ठसलं पाहिजे. कारण ते कळल्याशिवाय ते कसं करायचं, त्याचा उपयोग काय, ते का करायचं हे कळणार नाही. बरं, आणि त्याच्याशिवाय प्रगती पुढे होणारच नाही. त्याच्याशिवाय ईश्वर भक्तीचं महत्व पटणार नाही. बरोबर, नुसतं सगळे करतात म्हणून मी करते याच्यासाठी ईश्वर भक्ती नाही, तर ती आपल्या स्वतःला मनापासून वाटली पाहिजे, मला करायची आहे. आणि ती का करायची आहे, बरोबर, कारण तेच एक गंतव्य आहे, तेच एक ध्येय आहे. बाकी काही ध्येय शिल्लक नाहीये मनुष्य जन्मामध्ये. बरोबर, आणि एवढा विरळ असा मनुष्य जन्म मिळालाय, तर त्याचं कल्याण करून घ्यायचं असेल तर हळूहळू चला. म्हणजे घाई करू नका, अति घाई संकटात जाईल. तसं ते ओव्या वाचताना हळूहळू वाचा, असं मी परत 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 मला अजूनही आठवतं, मी सुचिताताईंना पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की ज्ञानेश्वरी वाचताना हळूहळू वाचायला सांगा, घाई करू नका. आणि मी तेव्हा हे पण म्हटलेलं मला आठवतं की 50 ओव्या पण खूप होतील. हे अजूनही मला ते आठवतं. का तर मला असं वाटतं मनापासून की हे सर्व तुम्हाला समजावं. आणि म्हणजे मलाही समजतं, कारण या प्रवासामध्ये मी तुमच्याबरोबर वाटसरूच आहे. त्याच्यामुळे जे वाचलेलं आहे ते परत परत समजतं आणि परत परत समजून अजून अजून छान छान वाटायला लागतं. म्हणून बाकी काही नाही. सॉरी, काही चुकलं असेल तर माफ करा. माझे बोबडे बोल तुम्ही ऐकून घेतलेत याच्याबद्दल धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.